तरी राग नाही, लय नाही, पापड लय नाही, काही फिरणी माय माय काही फिरणी वाय नाही, ये लाली बिली लाव नाही, भानट सुरुती ती फिरणी य राग नाही, रुसवानी महाराज हो. आणि आपला एक बी शब्दाना तोल घ्या ना तरी बी राग तरी बट्टस. माझ्या जगाच्या मालकानं जातपात नाही बघितली, शबरीची उष्टी बोरं खाल्ली महाराज, शबरी माताची उष्टी बोरं खाल्ली हो. भाव बघितला अंतकरणाचा भक्ताचा, शबरीची उष्टी बोरं खाल्ली. भिल्ल समाजाची शबरी चला पुढे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. महार समाजामध्ये चोखा मेळा जन्माला आले. चोखा मेळ्याच्यासाठी माझा जगाचा मालक किती खालच्या लेवलचं काम करतो की एका ठिकाणी चोखा मेळ्याच्या हातातून रक्त व्हायला लागलं, पाण्याचा पूर येत होता. एवढी जनावरं मेली महाराज. पंढरपुराच्या परिसरातील गुरं ढोरं ओढण्यासाठी कुठंतरी दोघं नवरा बायको कमी पडायला लागले, थकले, म्हणून माझ्या जगाच्या मालकानं गुरं ढोरं ओढावी. महाराज एवढ्या खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो हो. एका ठिकाणी प्रसंग असा, चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस आहे, चोखा मेळ्याच्या पत्नीला दिवस आहे. आणि चोखा मेळ्याच्या मनात आलं की मला वारीला जायचंय. चोखा मेळ्यानं पत्नीला सांगितलं, ऐक ना, चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं बरं महिला माता तुम्ही सांगा. महाराज मंडळी कोणी बोलू नका. चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं? हा हो म्हणा. बापरे, चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं? कोण जाण भाऊ. आणि आमले माहिती राहतं, तुला ते कसाला धडकावतो भाऊ आम्ही. ते बी खरं आहे ना, मग ते बी खरं आहे. पण आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, कमीत कमी संत संतांच्या पत्न्या त्यांचा परिवार तरी सांगता आलं पाहिजे बरं हो. चोखा मेळ्याच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. आवाज दिला सोयराबाईनं, स्वामी आहो तुम्ही चाललात कुठं? म्हणला वारीला जायचंय. वारीला जाताय नक्की जा, मी थांबवणार नाही, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, कारण मी बाळंतपणाची माझी वेळ जवळ आलेली आहे. मी एकटी घरात कसं राहायचं? म्हणे कुणीतरी जवळ असलं पाहिजे एवढ्या संकटाच्या काळी, नाही का. बाळंतपण म्हणजे बाईचा नवीनच जन्म असतो, बाळ किंवा अंत, त्याचं नाव बाळंत आहे. हा, ज्या बाईला दिवस गेला ना ती स्वतः मरू शकते बाळाला जन्म देताना. म्हणून बाळ किंवा ते जन्माला घालणाऱ्या मायचा जीवनाचा अंत, नाही का, त्याचं नाव बाळंत आहे. मग पत्नीनं सांगितलं, जाताय वारीला नक्की जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले. आता मी तुम्हाला विचारतो, माया बहिणी हो, तुमले जर कधी प्रसंग फक्त काहीतरी तुमची तब्येत खराब शेवा आणि नवरान जर सांग माल वारीला जाणं शे, कस काय वातावरण राही आपला घरमा? हा, कितल्या बी कब्बशा फुटी जायला राहतील म्हणतं. बाकीने बाया ते घरातील का देव काय दलन वही घ्या, बरोबर आहे ना. हा, अरे वारीले जाऊ द्या, बाकीने बाया कीर्तनले जाणारा नवरा सुद्धा फिरायला, घरचील का त्या बकडल्या बाहेर बांधेल ती कुत्रा लटकी पट्टीन. चोखा मेळ्याच्या पत्नीनं सांगितलं, तुम्हाला वारीला जायचंय ना तर जा म्हणलं, पण तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. माझा चोखा मेळा अंतकरणापासून देवाच्या भक्तीत तल्लीन झाले. आता तल्लीन झाले महाराज, एवढे नामचिंतनात वेळे झाले, बहिणीला सांगायचं विसरले. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त त्याच्या बायकोला दिवस भरते येता, बाळंतपणाची वेळ जवळ आहे, ते सुद्धा विसरलाय माझ्या नामचिंतनामध्ये एवढा वेळा भक्त, मग त्याचं काम करण्यासाठी मी का लाज ठेवायची? माझ्या जगाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली. माझ्या जगाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेळ्याच्या गावाच्या शिवजवळ आला. अजून गावात गेलेला नाही, गावाच्या शिवजवळ आलेला, गावाच्या शिवजवळ आलेला आणि मनात आलं, आता मला चोखोबाची बहीण बनवून जायचा, चोखोबाची बहीण बनायचा. जर असाच्या असा रूपात गेलो तर चोखोबाची पत्नी मला काहीच करू देणार नाही, कारण भगवंताला थोडी ना काम करू देईल, बरोबर आहे ना. मग आता चोखोबाची बहीण बनायचंय जगाच्या मालकाला, गावाच्या शिवजवळ विचार करतोय मला चोखोबाची बहीण बनायचं. मग बहीण जर बनायचं असेल चोखोबाची तर मला साडी परिधान करावी लागेल. स्वतः विटेवरचा मालक साडी परिधान करतो. माया हो, थोडं मन बोलणं जडत जाईन तुमले, पण बट्या बहिणीस ना पाय पडीन एक विनंती आहे, ज्यासना नाही हो त्यासनी डोक्यावर पदर टाकल्या म्हणजे ऐकायला वाईट नाही वाटाव तुमले, पडी जायला होईन ते सरकायल्या वैगे का टाकल्या बहिणीसू.
हां करू का सुरू आहात मी म्हणजे तुमले खोटं नाही वाटायला पाहिजे नाही का. आपल्याला कोणाचा अपमान करायचा काय अधिकार आहे. सगळ्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत नाही का. त्यासना डोकावर पदर राही ना म्हणजे त्यासला ऐकायला बी आनंद वाटेल. एखादी बहीणना पडेल राहिग्यान म्हणून सुरू व्हायचं ना तिला असं वाटा साधे पदर लिहू का नको लिहू. त्यानापेक्षा पहिलेच सांगतो दडकायला बहिणी सोडून डोकावर पदर. जर जगाचा मालक चोखोबाच्या बहिणीच्या रूपात जातो, नववार साडी परिधान करतो आणि स्वतः जगाचा मालक विचार करतोय जर का मी स्त्री रूपात जायचं असेल तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल. कोण म्हणता असं? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मनमा विचारू ना जर मला बाईना अवतार मजा नाही ते मला डोक्यावर पदर लेना पडी बुवा. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे लग्न झाल्याच्या नंतर जी बाई सासरमध्ये गेली त्या बाईनं साडी नेसली तिनं डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. कारण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. आपली संस्कृती आहे माया हो. डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे बायांनी. बरोबर आहे की नाही? हो. कारण डोक्यावर जर पदर घेतला ना तुमच्या डोक्यावरचा पदर हे टोपीवाले बाबा बसलेत ना यांनी जर बघितलं ना तर यांच्या मुखातून सज वाक्य निघतं कोठे ना मायरे राय पूर्ण. अरे काय मायबापना संस्कार होते भाऊ. डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही बिचारी माऊली. हो तुम्हाला सांगतो तुमची नेसायची साडी 600 रुपयाची, 600 रुपयाची सहावार साडी आहे. 6 मीटरची साडी 600 रुपयाची. 1 मीटर कितीला पडलं माया हो? 100 रुपयाला. बरोबर आहे ना ताई? 100 रुपयाला 1 मीटर आहे. तुमचा पदर किती मीटरचा असतो? 1 मीटरचा. तो 1 मीटरचा पदर म्हणजे 100 रुपयाचा पदर. 100 रुपयाचा पदर जर तुमच्या डोक्यावर असला ना हे टोपीवाले बाबा तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवून जातात. म्हणून डोक्यावर पदर घेत जा. पदर लेवा काय नुकसान आहे? काही नुकसान आहे का? चला पदर लेता लेता ताराबाद मा स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज त्या मामना जीव घाबरस. असं काही शे का? बाकीने बाया सांगते महाराज कामधंदा आवरामा खाले सटकी जास ना सकाळी मोठी चुका ठोकीले जाय पण तू पदर डोकावर शेल गावात जाय बहीण. हा पदर घेत जा ना डोक्यावर. काय फरक पडतोय? बरोबर आहे का नाही? हो डोक्यावर पदर घेतला पाहिजे. तुम्ही खूप सुशिक्षित व्हा. इथल्या सुशिक्षित व्हायचा बहिणीसवर. सासराला पप्पा म्हणा, सासूले मम्मी म्हणा, पण सासऱ्यांसमोर जाताना डोक्यावर पदरच लेत जा. ही आपली संस्कृती आहे. पदर लिहेल बाईले जर देखा नाही देखील बट्या बहिणीस ना डोक्यावर पदर आहे असं वाटाय ना डोक्यावर पदर आहे असं वाटस ना बापरे मन माय जशी काही नांदुरी गणनी देवीजी राहिनी बा असं वाटस. हा डोक्यावर पदर राही ना का आणि बिगर पदरनी बाईल तर का मला असं वाटस बापरे दिनले चुरेड कधी फिर राहिनी रे मनीषीन डोक्यावर पदर टाकले जा बहिणीसोय. बरोबर आहे की नाही? डोक्यावर पदर असल्यावर लईच तुमची मायबापांची इज्जत वाढते तुमची पण वाढते. म्हणून डोक्यावर पदर घेत जा. हो हाती बाकीने बाईशने आखोय ना एक वस्त्र नवीन आणले खेळास मग घुसेले ते कोपरे कोपरे अजून नवीन वस्त्र येले. काय बहिणी सोनते? काय गाऊन? तो गाऊन जर दिकना बिकना ना मला दुकान माका दिके ना चाकू घाली सुद्धा माट टाकसो त्याला. त्या गाऊनने इतला सत्यानाश करेल महाराज. ते आपली संस्कृती नाही बहिणी सोन. हा तुम्हाला शरीरले काही व्याधी आहे काही त्रास असेल तर नक्की घालत जा. शरीरले काहीतरी त्रास आहे म्हणेशन तुम्ही गाऊन घाला ते अजिबात आपला विरोध नाही. पण गाऊन घालायच नाही आपला आपला घरमात पडी राहा ना बहिणी सोन बाहेर निघा. आणि बाकीने बाया गाऊन घालेन बट गाव फिरी येते भानट सुरू होती. आपला आपलं घरमात नेशिले होतो घरमात घालून घरमात पडी राहा ना. तुमले रातपाटना जर गाऊन घाला सवय पडी गे घरना बाहेर निघा नाही बहिणी सोन. कारण तुमले गाऊनवर देखा साडीवर जेवढी बाई सुंदर दिकस तेवढी गाऊनवर दिकस का हो दादाश्री. हा साडीवरनी बाई असं वाटस ना बापरे 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 जशी काय आदिशक्ती ना अवतारे मन माय देवीच वाटस. आणि त्या गाऊन घालले तीस ना आपण त्या बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे काढूत का पहिले. हा ते का मापमाशी येईल रास का काय रास ते डायरेक्ट आडून दुडून सत्यानाश रास ना तू. हा मजा नाही दिखती बहिणी वन. गाऊन घाल्यानं सवय पडी जायला आपला आपला गाऊन घाल्यानं गरमा पडी राहा ना बाहेर फिरा नाही. नाही तर एखादा कच्ची हिंमत ना तुमले ब्याईन मरी सुद्धा जाई म्हणत. हा मजा नाही दिखतेच तुम्ही. हो मनुष्य नाही गाऊन पाहून नाही घालानच नाही. आणि जर उन्हा प्रसंग ना आपला आपला गरमात पडी राहा ना. हो सासऱ्यांसमोर जेठणासमोर पहिल्या बायात ना बिगर पदरण्याचा आहेत नाही. कोणीतरी शहाणा माणूस जरी ये ना
नाही माय गाव मानाय बोले वयक ना नको काय ना पण दोतरवाला बाबा आहे आपला गाव मानाशे नावटी दी माय म्हणा माय बापना संस्कारले मताराल देखीनी बाई डायरेक्ट डोकावर जरी वजर आहे ना तरी तोंड फिरायच नाही उभी राहाय पहिले त्या काकाला जाऊ दे मग मन माय जाय जुन्या बाया बसेल होते तेच ना अनुभव विचारात इसले हो कोण हे काय माहित नाही पण गाव मानाशे माय टोपीवाला बाबाशे नावटी देईन पहिले निघी जाऊ देणं पडीन एक कोपराला उभी राहाय माय डोकावर वजर आहे तरी इथलं भारी काम होतं आते कसं वातावरण आहे बहिणीच आते ते सगळं सासराना सुद्धा छातीने बिल्ल मोठा कार करस मन बहीण ते वातावरण तर आहे ना नाही हो महाराज हो आणि नेमका असं पहिला माणसे बी तसा होतात पहिला सासरा इथला भारी होतात ना बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरत नाही वो जर शब्दामा तोल घ्या मनात मन सुनबाई काय विचार करी माय मन सासरा बी असा येडाशे काय बी बोली पडत मन समोर सुनबाईं समोर पहिला सासरा सगळी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही अर्थात बायको सगळीच राजबुवा स्वतःनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही इथल्या घाबरत पहिला सासरा सुनबाई काय विचार करी भो एवढी मर्यादा पहिला सासरा असली होती म्हणीची सुनबाई बी वजन माटे आहेत सासरा असली आता सासराशनीच बाकी नाशनी अशी चव घाल दिले ती सुनबाई गरमा काम आवरच सासरा इथलची चड्डी घालेन गरमा फिरस हो भाऊ तू मोठी चड्डी घाल रे हो म्हणा काका तू सुनबाई समोर इथलची चड्डी घाल ना ती काय पदरली रे हो आई बा तू चड्डी तरी मोठी घाल रे हो काका तू स्वतः बहिणी इज्जत घालली राहिना ना हा तुम्ही जर अपेक्षा ठेवत असतात महिलांकडनं तर पुरुषांनी सुद्धा नियमात असणं गरजेचं आहे जगाच्या मालकाला वाटलं जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल गावात प्रवेश करायच्या आधी दर्जात शिरायच्या आधी जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली ही आपली संस्कृती आहे पहिल्या बाया वावर महिने होत का माहेर ते होत गाव मागुसान टाइमले ताई पायमाना चप्पल हात मादरली बरोबर आहे ना हो पहिल्या बाया गाव मागुसान पहिले पायमाना चप्पल हात मादरलीत आपली संस्कृती होती आते काय काय बाया ते चप्पल घालाशिवाय राहतीत नाही मला अजून समजी राहिले नाही खेळ काय शे असं बरं या बहिणी चप्पल घाली राहतीस ना या बहिणीसले मला काय बोलू वाटत नाही मला फक्त तुमले असं विचारणं शे या बहिणीसले चप्पल घाली राहणं पडस असं तुम्ही किचन रूम काटा काटा का बघवतस काय शाय नेमकं चप्पल घाली रांधाना मला अजून समजी राहिना नाही किचन रूम तुम्ही स्वच्छ ठेवतस ना तडे काय काटाच ना बाला पडेल का एक बहीण ना माल फोन रविकिरण महाराज तुम्ही लई म्हाताऱ्या विचारांचे जुन्या विचारांचे म्हणता काय जाय ताई म्हणे तुम्ही एवढे जुने नियम सांगतात त्या पहिल्या बाया अशिक्षित होत्या त्यांनी नियमाचं पालन केलं आम्ही सुशिक्षित आहेत म्हणता असं आहे का ताई तुम्ही सुशिक्षित येत म्हणे हा म्हणे आम्ही सुशिक्षित आहे जुन्या बाया अशिक्षित अतिशय नियम पायात म्हणे आमले ते शक्य नाही म्हणे म्हणतात ताई चप्पल घालीन राहणं याला जर तू सुशिक्षित म्हणस होईल ना तू अजून पुरी सुशिक्षित होईल नाही ताई मग म्हणे महाराज तू अजून चप्पल घाली राहण राहिने अजून पुरी शिकेल नाही ताई तू ज्या दिन पायमा घाला ना बुटस मा वरण लिन पिशी त्या दिन म्हणसो मन बहीण पुरी शिकी गई भू चप्पल घाली राहण याला सुशिक्षित म्हणता येईल का अहो महाराज राष्ट्रपती झाली ना माय आपल्या काना देशाची मुलगी राष्ट्रपती झाली पर डोक्यावरचा पदर एखाद्या फोटो मध्ये दाखवा ना आहे का राष्ट्रपती होई गे माय तरी डोक्यावर ना पदर पडू देणार नाही कोण क्या बात आहे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गे माय पण तरी डोक्यावर ना पदर पडू देणार नाही आणि मन बहीण बचत गटनी मीटिंग ले जास नि पलो तीर पाकोसस वो काकू वो बहीण तू खिचडी वाटस वो बहीण काकू आटे राष्ट्रपती पदरले नि खिचडी वाटणारी काकू तीर पाकोशिलेस काय कमाले राव लगन मा जातेस बहिणीवर थोडं जडत जाईन तुमले मन बोलणं वा बंगली नाका जडत जास पण मला सत्यता मांडाना आवडस कारण तुम्ही मन्या माया बहिणी आहेत म्हणशील मी तुमले हक्कात येईन बोल राहीन बरं रागदार नाही बरं का बहिणीसवन कारण आपल्या धर्माचे नियम मला सांगायला आवडतात या आबासाहेब आपल्या धर्माचे नियम सांगायला मला आवडतात हो आणि आमचं कामच आहे ते सांगणं नाही का बुडत हे जण न देखे डोळा येतो कळवडा म्हणून या हो हा कळवडा येतो म्हणून सांगायचंय महाराज नाही तर सांगायला भरपूर आहे पण आपल्या धर्माचे नियम मला सांगायला आवडतात हो डोक्यावर पदर घेतला पाहिजे तुम्ही लगीन मा जातीस बहिणीसवन गरीबनी बायको राहिने तरी सुद्धा 1000-2000 साडी नेसत पैसावाला राहिने ते हिशोबच वेगळा राहत 10-15 हजाराने पुढे बजेट राहत बरोबर आहे ना
10-15 हजारनी साडी नेसस पैसावाला बाई राही नेते. गरीबनी मजुरी करणारी बाई सुद्धा 2000 साडी नेसस. 2000 रुपयान साडी नेसस पैसावाला गरीबनी बाई. लग्नेस मजा ती इथल्या माग्या साड्या लेतीस, पलो तिरपा खुशी लेतीस आणि 75 फडक गुंडाई लेतीस. हुशार मनशात काय असले. हा 2-4 हजारनी साडीशे पलो तिरपा पदर तिरपा रास आणि 75 रुपयानं फडक गुंडाई लेतीस बहिणीस्वन. त्यापेक्षा तोच पदर डोक्यावर टाकत जा ना. हो त्यामुळे आपली संस्कृती बी टिकी राहील. माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला, नववार साडी परिधान केलेली, डोक्यावर पदरा, पायातली चप्पल हातात घेतली, गावात प्रवेश. गावात प्रवेश केला, चोखा मेळ्याच्या दारात आहे, दरवाजावर थाप टाकली ना आवाज दिला, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. तोफबाजी बहीण झाला शारंगार, 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 तोफबाजी बहीण झाला तोफबाजी बहीण तोफबाजी बहीण झाला शारंगार. चोखोबाच्या दारात आले माझे जगाचे मालक. चोखोबाच्या दारात आले, दरवाजावर थाप टाकली, आवाज दिला का बहिणी मी आली म्हणले. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला, पाहते तर काय बाई माझी नणंदबाई आली. आता नणंदबाईच्या रूपात गेलेला माझा जगाचा मालक चोखोबाच्या घरामध्ये काम धंदा करतो 28 दिवस पर्यंत. 28 दिवस पर्यंत जगाचा मालक चोखोबाच्या पत्नीचं भाडण पण आवरतोय. मला इथं प्रश्नचिन्ह उभा करायचंय, तुम्हाला विचारावं वाटतंय. महिला मातांना कळेल, अनुभवी पुरुषांना कळेल, कदाचित तरुण भावांच्या डोक्यावर न जाईल. रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नसतो, बरोबर आहे ना माय. रजस्वला स्त्री असेल तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. दगडाची मूर्ती आहे, नास्तिक लोकांच्या मते जर सांगायचं म्हणलं, अर्थात आपण तिच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर प्राण येतो, तो आपला विश्वासाचा भाग आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं, मूर्ती दगडाची आहे, दगडाच्या मूर्ती समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही. किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो महाराज. किती उदार अंतकरणाचा आहे. इतक्या खालच्या लेवलचं काम दगडाच्या मूर्तीच्या समोर 4 दिवस रजस्वला स्त्रीला जाऊ देत नाही. आणि भाडण पण माझा जगाचा मालक पूर्ण काम करतोय. किती उदार अंतकरणाचा आहे, किती उदार अंतकरणाचा आहे. साधकांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही म्हणता ना भक्ताची उष्टी बोर खातो, ठीक आहे, भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो, ठीक आहे, पण जर केस जिंकायची असेल तर कमीत कमी 3-4 पुरावे असले पाहिजे. तुम्ही 2च सांगितले, अजून 1-2 पुरावा, 1-2 नाही हजारोच्या संख्येनं पुरावे देता येतील. पण मी तुम्हाला एक दृष्टांत अजून सांगेल, भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. ऐका. काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या सोबत कृष्ण भगवंत होते. आता ज्याचं नाव काम्यक आहे तिथं काम जागा होतं. आणि तिथं गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या मनात आलं, जर काही इथं माझी सुभद्रा आली असती तर, इथं जर माझी पत्नी सुभद्रा आली असती, मनातच विचार आला. तोपर्यंत देवाला वाटलं जर का माझ्या भक्ताच्या मनात येत असेल की इथं माझी पत्नी पाहिजे, तर माझ्या जगाच्या मालकानं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रा, विचारच केला आणि तू हाजरी लावली, लगेच आली. म्हणले हो, तुम्ही बोलवलं मी आली. आता तिथलं फिरणं झालं. अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला. पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर सुभद्रेकडे बघितलं अर्जुनानं, मुखातून वाक्य निघालं, म्हणले सुभद्रे, कालच्या दिवशी जशी दिसत होती का तशी आज काय दिसना. म्हणले कालच्या दिवशी जशी दिसत होती तशी आज काय दिसत नाही. म्हणले तू. सुभद्रा म्हणे कालच्या दिवशी जशी दिसत होती तशी दिसत नाही. कुठं? काम्यक वनामध्ये फिरत असताना तू जशी दिसत होती का तशी आज काय दिसना. म्हणले. सुभद्रा म्हणे कालच्या दिवशी मी नव्हती. अर्जुन म्हणे तूच होती. दोन्हीच ना दांगडो. दोघांचं भांडण चालू झालं. तुम्हाला सांगू का, प्रत्येक गोष्टीवर विचार मंथन करायचं आणि मगच शंका घ्यायची, नाही तर शंका घेतली का चांगलाही माणूस वाईट दिसायला लागतो. बरं, म्हणून कोणवर शंका लेवा, पहिले पुरं ख्या निशा करी लेव.
आणि मगच शंका लेव. हा, कारण मन सारखा गरीब पुऱ्या वायबर फसत. समोर ना व्यक्तीले चुकीनं ठरावा पहिले त्यांना जवळ जाऊ, त्याला भेटू, त्याला विचारू आणि मगच निर्णय लेवाना तो योग्य शे का अयोग्य शे असं. आणि बाईस लेबीन माणसेच लेबी सांगस शंका अजिबात एकमेकांवर घ्यायची नाही. माणसानं बायकोवर शंका घेतली ना, बायकोनं नवऱ्यावर शंका घेतली, त्यामुळे चांगला लोकेस ना संसार ना नाश होईन बसेलशी. शंका लय बोगस असती. सुभद्रा म्हणते कालच्या दिवशी मी नव्हती, मग तुमच्या सोबत कोण होती? अर्जुन म्हणे तूच होती तरी खोटं बोल राहिने. दोन्हीच ना मनमा शंका आहे. आणि शंका इथली खाली उतारस ना माणूसले. तुमले सांगू का, लघु शंका कराल जर तुम्ही उठी घ्यात पाटे अर्धी रातले समजा 1:30-2 वाजेनं सुमारले लघवील उठेल शेत तुम्ही. आता लघवी केल्याच्या नंतर तुम्ही बेडवर येतात, डायरेक्ट झोप लागत नाही म्हणेशी ना, ते टाइमपास म्हणे ना, आत्मा मोबाईल रास. हो, तुम्ही मोबाईलला झोप लागी राही नाही, 5-10 मिनटं मोबाईल चेक करले डोळा लाग जातील. तुम्ही मोबाईल मा इंस्टाग्राम चेक करा, रविदादा साहेब, इंस्टाग्राम चेक करा, फेसबुक चेक करा, 10 मिनटं टाइमपास करा. तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सअप चेक करता करता तुम्ही बाईल जागी जाऊ द्या. तिने देखो एवढी रातले मोबाईल मा बोटे घाल राय ना, नक्की कोणतरी होईन. तुम्ही सकाळी मा सांगा नाही उरकाव ना मला कब्बर चावू काय द्या ना, तिने सांगा ना ती कोण होती रातले तुम्हाला सांगे बोलणारी. ओ बहीण कोणी नाही होत, ओ अक्का, हो ताई मी टाइमपास कराय तू हो म्हणी सोनचिडी. म्हणजे नको त्या गोष्टींमध्ये शंका घेतली का माणूस तुटत जातो एकमेकांपासून. म्हणून काय करायचं, जोपर्यंत ती गोष्ट आपण जवळून बघत नाही तोपर्यंत विश्वास करायचा नाही. बरोबर आहे ना? नाही ते शंका जरी मनमा घुशी गई ना बहिणी सोन, आई शंका सर्व वाटोड कर देस म्हणशीन मनमा शंका लेवानीच नाही. मी आवा बंगली ना कमाले सांगा ना आवडस. एक माणूस रस्ता तरी चाल राहता आमना जुना कीर्तनकार नारायण बाबा सांगेत ते चोरी ठेवले मी. रस्ता तरी चाल राहता एक माणूस चालता चालता पाय बरी घ्या, नुसतं पुशीन पुढे निघ जावायला पाहिजे होतं. पण या भावना मनमा शंका होणी, पाय भर ना हाव कसा ना होईन, गायनं शेण होईन, म्हैसनं शेण होईन, बकरीशना लेंड्या होतीन का नेमकं काय होईन बा. नुसतं पाय पुशीन निघ जाता, काही शंकाल कारण नव्हतं. पण यान मनमा शंका घालली नाही, पाय भर ना हाव कसा ना काय शे पुशीन निघ जावाल पाहत. यांनी शंका दूर करांसाठी यांनी बरेल पाय हात मा लिहिली ना बोट मा. शंका माणूसला इथली खाली उतारस ना. हो, हात मा लिहिल्यावर नुसतं तटे नाही, नाक लगू पोचालली नाही याने नेमकं कसा ना शेवा. मग नाक ना जोडे लयावर समज नाही आले, गाय म्हैस नाही रे बावा वा आपला पराक्रम शे रे आप्पा. नुसता पाय पुशीन निघ जावायला पाहिजे होतं. बरोबर आहे का नाही? पण शंका घेतली का माणूस जास्त खाली उतरत जातो, जास्त फसत जातो. आता आहो म्हणे आता इथलं गंदी वस्तू ना पाय भरले हात मा लेवाय चला म्हणे गाऊन बाहेर नाला वायरंता नाला मात पाय धुवाल उभा राय ना. हात पाय धुवाय घ्यात गुळण्या करायसाठी तोंडमा पाणी लिहिणं, ज्या गोटनं पाणी जे पाणी ना गोटली ना का त्यांना मग बात ना कण सापड ना ओ म्हणा बापरे आता आऊ कसा ना होईन म्हणे. हा, जिथलं तुम्ही विचार करशा तिथलं खाली उतरस माणूस. आता इथलं घाण वस्तू तोंड माई गई म्हणल्यावर आता काय करा ना म्हणले, आपल्या कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाणं पडीन, स्नान करणं पडीन. हो, कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाईने आपली आंघोळ करणं पडीन, तर आपण पवित्र वसूत म्हणे. आता अशुद्ध वय जायला शेत आपण शुद्ध व्हासाठी कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाणं पडीन. तीर्थक्षेत्राच्या मार्गी लागला, मतलब मार्गाला लागला, चालतोय एका ठिकाणी दुपारची वेळा 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही या. आता पाण्याची जोराची तहान लागलेली, पाणी नाही, काय करायचं. एक कुटिया दिसली, कुटियाजवळ चालून गेला. कुटियामध्ये एक मावशी बसली होती, आजीमाई बसले होते. आजीच्याकडे गेला, म्हणले आजी मावशी जोराची तहान लागली, म्हणले मला पाणी कुठं घावत नाही, या तो ह्याकडे पाणी असं तर दे ना म्हणले प्यायला. राजा मी सकाळून येते ना, मी सकाळी मग येस ना भाऊ एक पाण्यान बाटली भरले, दादरवर ना चिडा उडावण करता येस म्हणे. मी दुपार लागून तेवढी पाण्यान बाटली पुरस माले. आता पाणी सरी घे, आता म्हणा घर जावाना टाइम शे म्हणे. माडी म्हणे मला जर पाणी भेटणे ना मी मरी जासू म्हणे, तू काही पण कर पाणी सुविधा कर ना म्हणे. भाऊ आटे पाणीच नाही शे म्हणे. माडी जर पाणी भेटणे नाही म्हणा जीव निघ जाईल. म्हातारी म्हणे भाऊ इथलं नको काही माहीत चावू म्हणे, मरा लागून नको जाऊ म्हणा, पण एक पर्याय शे म्हणे. काय? सोपारीन खळा शेव तोंडमा टाकले भाऊ म्हणे, तून तोंडले वलावा राहीन, पुढे तुले मार्गस्थ वता येईन म्हणे. अहो भाऊनी तोंडमा सोपारीन खळा टाकली ना, गप्पा मारायला लाग घ्या. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं गप्पा माराय घ्यात, 20 मिनटं घ्यात.
ते आजील म्हणे मावशी म्हणे काय रे भाऊ 15 मिनिटं वे घ्यात म्हणे सोपारीन खडा फुटी नाही राय ना म्हणे भाऊ मी 6 महिना जाय आणि पोट राहणो मागाई फुटणार नाही तू काय चालू फुटी जाई का म्हणे तू हा कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे शंका तुम्ही मनात शंका घेतली का माणूस खाली उतरत जातो म्हणून शंका कधी कोणावर करायची नाही पण इथं सुभद्राच्या मनात शंका आली जर मी कालच्या दिवशी तुमच्या सोबत नव्हती म्हणजे तुमच्या सोबत कोण होतं अर्जुनाचा राग अनावर झाला अर्जुन सुभद्रेवर धावून गेला मारण्यासाठी अर्जुन सुभद्रेकडे धावून गेल्याच्या नंतर अर्जुनाला धर्मराजाने आवाज दिला युधिष्ठिरनं धर्मराजाने आवाज दिला अर्जुना अरे पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही बायकोवर हात उचलायचा नसतो कोण सांगे असं धर्मराजा आणि धर्मराजा नीतीनं वागणारा राजा आहे जे पण सांगतो त्या नियमाचं पालन करूनच वागायला पाहिजे कारण धर्मराजा नीतीनं वागणारा राजा होता हो जर धर्मराजा अर्जुनाला सांगत असेल तर तो संदेश आपल्याला पण पतीनं पत्नीवर हात उचलायचा नसतो बायकोले मारो नाही असं धर्मराजा सांगत कस काय वातावरण आहे बहिणी तुम्हाकडे या मारतात बिरतात नाही ना शिलगाव रे बा तुले काय सांगू गणच गंधाश येतो नुसतं उंचू करो तरी बी चालेल मरी माय गावत्याला पण तुला काय सांगू रे भाऊ पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही या आणि बहिणी तुमले बी सांगत त्या बी हात उचलत नाही पण तुम्ही बी जरासं धीर धरत जा एक सवतर ऐकिलेच जा जर सांगते ना नवराने आपले मका काढणं आहे मजूर भेटेले तेवढा 2 दिन मका काढले मग जायचो माहेरले काही बाईसले ना नवरा 2-4 कानमा बी देतेस ना तरी बुचडा वायसनी एकच सांगत मला बाळाला पैसा दे द्या काय करतील त्या धर्मराजानं सांगितलं अर्जुना तुला वाटतंय ना तुझी बायको चुकीची तुझी बायको चुकीची खोटं बोलते असं तुला वाटत असेल तर तू एक काम कर तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर अर्जुनानं कन्हैयाला बोलवलं कृष्ण भगवंत आले कृष्ण भगवंतानं क्वेश्चन केला म्हणले अर्जुना एवढ्या घाई मला बोलवलं काय